आज आपण या ठिकाणी सिंदखेडराजा लोकल चॅनलच्या वतीनं सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते बाबासाहेब मस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विशाल चौधरी, आज मी या ठिकाणी त्यांची मुलाखत घेणार आहे. मस्के साहेब, आपण जेव्हापासून काँग्रेसचं काम हाती घेतलं तेव्हापासून काँग्रेस या मतदारसंघात भरभराटीला आलेलं आहे. याबद्दल आपण काँग्रेस वाढीसाठी काय करणार आहे? काँग्रेस वाढीसाठी शेतकऱ्याच्या अडीअडचणी, शेतकऱ्याच्या अशा अडीअडचणी, शेतकऱ्याला कर्ज माफ नाही आणि 1 रुपयात विमा भेटत होता तो बंद केला या सरकारने. हे महायुतीचं सरकार महागठ्ठ नुसतं सुस्तावलं. हे सरकार हे शेतकऱ्यासाठी काहीच करू शकत नाही. आज रोजी एखादा उद्योग धंदा उभा राहण्यासाठी, उद्योग लोकांसाठी किती लोन मागू द्या, लोन पास करून यांना लोन देते, पण शेतकऱ्यासाठी कोणी आवाज उठत नाही. आज एक शेतकरी मायबाप माझा आज रोजी जरा रस्त्यावर आला आणि आज रोजी त्यांची परिस्थिती पाहून मला आज मोठं दुःख वाटते. बाबासाहेब मस्के, आपण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची तयारी कशी केलेली आहे? मी माझ्या यांना शेतकऱ्याला काही अडीअडचण असली तर सॉल्व्ह करतो, पण मी आज रोजी जर जिल्हा परिषद सदस्य झालो तरी आमदाराच्या लेवलचं काम करू शकल. तुमची काँग्रेस कशी वाटणार आहे? आमदार तुम्हाला जोडायचं, खासदार तुम्हाला जोडायचं, जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला जोडायचं, मग तुम्ही नेते आहात, मग कार्यकर्त्यांना काय करायचं? अहो, मी समजा एखादी इलेक्शन लढलं झडपीचं किंवा आमदारकीचं. आता पहिला आमदारीमध्ये माझा परवा झाला, पण आता माझी तयारी झडपीसाठी तयारी चालली किनगावराजा सर्कलमध्ये. तुम्ही लोकशाही लाडू शकता का? माझ्या गोरगरिबाचा शेतकऱ्याचा आवाज कसा उठवणार? जोपर्यंत माझ्या थोडा पावर आला आहे, झडपीचं इलेक्शन लढा जर निवडून आलो तर काम करू शकेल, आणि नाही बी आलं तरी करू शकतो मी काम. मस्के साहेब, सहज वेगळा प्रश्न आहे. आपण मतदारसंघात जिल्ह्याचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं नेतृत्व करतात, पण आपल्याकडे साधी सायकल नाही, मोटरसायकल नाही, 4 व्हीलर नाही. या